नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण पोषण पंधरवडा जो 9 ते 23 एप्रिल दरम्यान साजरा होतो आहे त्याबद्दल जाणून घेऊया. महिला आणि बालविकास मंत्रालयानं 9 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत देशभर 8वा पोषण पंधरवडा सुरू केला आहे. यंदाचा विषय आहे आयुष्याच्या पहिल्या 6 वर्षात मेंदू विकास अधिकतम करणं. या उपक्रमाचा उद्देश केवळ पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणं नाही, तर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या घटकांवर व्यापक पातळीवर लक्ष केंद्रित करणं हा आहे. 2018 मध्ये पोषण अभियान सुरू झाल्यापासून देशभरात जनआंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आलं. या अंतर्गत 150 कोटींपेक्षा अधिक जनजागृती उपक्रम आणि 9.8 कोटींपेक्षा अधिक समुदाय आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या प्रयत्नांमुळे पोषणाबाबत जागरूकता वाढली. बालक आणि मातांच्या आरोग्याबाबत सकारात्मक बदल दिसून येऊ लागले. पोषण पंधरवडा 2026 चा मुख्य भर आयुष्याच्या पहिल्या 6 वर्षातील विकासावर आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार मुलांच्या मेंदूचा 85% अधिक विकास हा वयाच्या 6व्या वर्षांपर्यंत होतो. यामध्ये विशेषतः पहिल्या 1000 दिवसांचा कालावधी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या कालात योग्य पोषण, आरोग्यदायी सवयी तसंच प्रेमळ आणि प्रतिसादात्मक संगोपन यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितलं की पोषण माह आणि पोषण पखवाडा हे आता खऱ्या अर्थानं जनआंदोलन बनले आहे. देशभरात कोट्यवधी उपक्रम राबवले जात असून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्ता या सर्वजणी घराघरात पोहोचून सरकारच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. त्यांनी सांगितलं की देशभरातील 14 लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांद्वारे सुमारे 8.9 कोटी लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवल्या जात आहे. त्यांनी पुढे असंही नमूद केलं की देशाची भावी पिढी सक्षम आणि निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना योग्य पोषण मिळावं ही जबाबदारी केवळ सरकारची नसून समाजातील प्रत्येक घटकाची आहे. राज्यांनी एकमेकांकडून चांगल्या पद्धती शिकून त्यांचा अवलंब करावा, तसंच जिल्हा स्तरावर कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करावे असंही त्या म्हणाल्या. केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी सांगितलं की 2018 पासून आतापर्यंत 8 पोषण माह आणि 7 पोषण पखवाडे यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. यामुळे देशातील पोषण स्थिती सुधारण्यासाठी सरकारची बांधिलकी स्पष्ट होते. त्यांनी विशेषतः पहिल्या 6 वर्षातील मुलांच्या विकासावर भर देताना केवळ पोषणावर लक्ष केंद्रित न करता प्रतिसादात्मक संगोपन आणि लहान वयातील शिक्षण यांनाही तितकंच महत्त्व देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनीही पोषणाचं महत्त्व अधोरेखित केलं. पोषण पखवाडा 2026 अंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये गर्भवती महिलांसाठी योग्य पोषणाबाबत मार्गदर्शन, स्तनपानाचं महत्त्व तसंच बालकांसाठी पूरक आहार यावर विशेष भर दिला जात आहे. 0 ते 3 वयोगटातील मुलांसाठी मेंदू विकासाला चालना देणाऱ्या क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे, तर 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर दिला जातोय. यासोबतच मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालक आणि समाजाची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं जातंय. अंगणवाडी केंद्रांच्या बळकटीकरणासाठी सामुदायिक सहभाग वाढवणं तसंच पायाभूत सुविधा आणि सेवा अधिक सक्षम करणं यावरही भर दिला जातोय. या पखवाड्यात अंगणवाडी केंद्रांमध्ये जनजागृती सत्र, गृहभेटी, पोषण मेळावे, समुपदेशन कार्यक्रम आणि विविध प्रात्यक्षिक उपक्रम आयोजित केले जात आहे. या माध्यमातून मातांना आणि कुटुंबांना योग्य पोषण, बालसंगोपन आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन दिलं जातं. या मोहिमेत अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ANM स्वयंसहायता गट, शिक्षक आणि ग्रामपंचायत संस्था यांचा सक्रिय सहभाग आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पोषणाबाबत जागरूकता वाढवून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. पोषण पखवाडा हा केवळ एक उपक्रम नसून तो एक व्यापक सामाजिक चळवळ आहे. प्रत्येक बालकाला योग्य पोषण, संगोपन आणि शिक्षण मिळावं यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात दिलेलं योग्य पोषण आणि काळजी हीच निरोगी आणि सक्षम भारताची पायाभरणी ठरते. आताच आपण ऐकलं पोषण पखवाडा या विषयावरील वृत्तविशेष कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता.